नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल ब्रेकिंग न्यूज जी आहे मी इथं काढलेली आहे की रिझल्ट कधीही डिक्लेअर होऊ शकतो। अगदी तर ब्रेकिंग न्यूज म्हणायला हरकत नाही, तर रिझल्ट हा अगदी वेटिंगवरती आहे। तर मध्य प्रदेश हायकोर्टचा जो काल निकाल आला त्यामध्ये 75 स्टुडंटचा रिझल्ट 16 जून नंतर डिक्लेअर करणार आहे असं त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे। पण त्याआधी 14 जूनच्या अगोदर आपला रिझल्ट लागू शकतो। तर जे काही सर्व आपले पूर्ण भारत देशामधून 22 लाखापेक्षा जास्त स्टुडंट जे आहेत तर त्यांचा रिझल्ट हा डिक्लेअर होऊ शकतो 14 जूनच्या आधी। तर जी काही हेअरिंग होती आपली, तर लाईट कटमुळे जे नुकसान झालेलं होतं त्या विद्यार्थ्यांचं, त्यामुळे अगदी 16 जून नंतर जे काही 75 स्टुडंट आहेत तर त्यांना ग्रेस मार्क किंवा त्यांची रीनीट बद्दल पण ते अगदी डिसिजन करणार आहेत। तर 75 स्टुडंटचा रिझल्टसुद्धा पेंडिंग ठेवणार आहेत असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि तो डिसिजन 16 जूनला होणार आहे। तर बऱ्यापैकी ह्या 2 दिवसांमध्ये NTA रिझल्ट डिक्लेअर करू शकतो, म्हणजेच 14 जूनच्या अगोदर आपला रिझल्ट येण्याची दाट शक्यता आहे, मॅक्झिमम चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर ह्यामध्ये मध्य प्रदेशचा हायकोर्टचा निकाल नंतर जर परत एक्झाम घ्यायची वेळ जर आली तर आपल्या सर्व स्टुडंटचा रिझल्ट हा रिवाईज होणार आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या। त्याचं कारणही सांगते की 75 विद्यार्थी जरी असले तरीसुद्धा संपूर्ण भारतभर 22 लाख विद्यार्थ्यांचं रँक चेंज होऊ शकतो। तर प्रत्येक विद्यार्थ्याचा एक युनिक रँक असतो, ही पण गोष्ट लक्षात घ्या। त्यालाच आपण ऑल ओव्हर इंडिया रँक असं म्हटले जात आहे। आणि जर 75 विद्यार्थी आपण जर बाजूला ठेवले तर नंतर हे 75 विद्यार्थ्यांचे रिझल्ट देण्यात येईल। त्यावेळी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचा रँक हा चेंज होऊ शकतो, म्हणजेच ऑल इंडिया रँक हा बदलणार आहे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। कारण आपल्याला हा ऑल इंडिया रँक 2 वेळा येण्याची दाट शक्यता आहे। जर परत एकदा त्यांनी जर 16 जून नंतर त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबिलिटी आहेत। तर रिझल्ट हा 16 जूनच्या अगोदर लागला तर तुम्हाला एक रँक येणार आहे आणि 16 जून नंतर काही जो डिसिजन होईल त्यानंतर वेगळा रँक येणार आहे। तर त्यानंतर आपला स्कोअर कार्डसुद्धा येणार आहे। त्यामुळे ह्या संदर्भातला डिसिजन NTA काय घेतो ते आपल्याला आता येणाऱ्या काळामध्येच कळेल। ते हेअरिंगनुसार जे सांगितलं आहे त्यावरून येत्या 2 दिवसात रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो। तर सर्व विद्यार्थ्यांना अगदी रिझल्टच्या माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना आमचं काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी अगदी तुम्ही मला कॉल मेसेज करून अगदी याच्याविषयी डिटेल्स विचारू शकता। कारण आता सध्या आमचे पेड काउन्सिलिंग चालू झालेले आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांना आमच्यामार्फत ॲडमिशन्स घ्यायचं असेल, अगदी MBBS BMS BHMS BUMS प्रत्येक मेडिकलच्या कोर्ससाठी जे ॲडमिशन घ्यायचं असेल, अगदी महाराष्ट्रामध्ये असेल किंवा बाहेरच्या राज्यामध्ये असेल सुद्धा, त्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।